लक्स प्रस्तुत उंच माझा झोका पुरस्कार 2014 पावर्ड बाय फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थ या कार्यक्रमामध्ये वळूया पुढच्या पुरस्काराकडे. मदर टेरेसा म्हणायच्या की आय कॅन डू थिंग्स यू कॅनॉट, यू कॅन डू थिंग्स आय कॅनॉट, बट टुगेदर वी कॅन डू ग्रेट थिंग्स. एक एक करून अनेक जण एकत्र आले की असाध्यही साध्य होऊ शकतं. समाजातल्या स्त्रियांना एकत्र करून त्यांच्या संस्थेची उभारणी करून त्यांच्या कार्याचा वटवृक्ष उभा करणाऱ्या सेवाभावी संस्थेला आपण या पुढचा पुरस्कार देतोय. हा पुरस्कार प्रदान होतोय अन्नपूर्णा या संस्थेला. कौटुंबिक कलह आणि आर्थिक दुर्बलता यात अडकलेली एक कष्टकरी महिला कोणतंही तारण नसल्यामुळे कर्ज काढू शकत नव्हती. उपाशीपोटी घराचा डोलारा सांभाळणं तिला कठीण होत होतं. तेव्हा तिला आणि तिच्यासारख्या असंख्य महिलांना हक्काचं छत मिळालं अन्नपूर्णा. प्रसिद्ध स्वातंत्र्य सेनानी प्रेमाताई पुरव आणि कामगार नेते कॉम्रेड पुरव यांची कन्या डॉक्टर मेधा पुरव सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा अन्नपूर्णा परिवार कष्टकरी महिलांचं जीवन उजळून टाकण्यासाठी कटिबद्ध आहे. 1993 साली मी पुणे येथे कर्वेनगर या ठिकाणी बँक ऑफ इंडियामध्ये काम करत असताना बँकेपासून 1 किलोमीटर अंतरावरच्या भाजीवाल्या सावकाराकडून भयंकर भारी व्याजाने कर्ज घेत होत्या हे लक्षात आलं आणि त्या बायकांचा 9 बायकांचा गट करून मी त्यांना 1,000 रुपयाचं पहिलं कर्ज दिलं. भाजीवाल्या, भंगारवाल्या, पापडवाल्या, धुण्या भांड्याची कामं करणाऱ्या, बिगारी कामवाल्या अशा सर्व प्रकारच्या महिला या अन्नपूर्णा परिवार या नावाखाली एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या उन्नतीचं, त्यांच्या सक्षमीकरणाचं कार्य आम्ही करत आहोत. इथं कोणतंही तारण न ठेवता कर्ज मिळतं. परस्परांवरील विश्वास आणि कष्ट करण्याची तयारी हेच तारण. आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांसाठी कर्ज वाटपापासून बचत, विमा, आरोग्य सेवा, पाळणा घर, व्यावसायिक कौशल्यांचं प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांनी परस्पर पूरक कामांचं सर्वसमावेशक जाळं विणलं जातंय. मी एक नोकरी बँकेची सोडली पण आज 300 महिलांना अन्नपूर्णा परिवारात रोजगार मिळाले. अन्नपूर्णा परिवाराच्या माध्यमातून आजवर जवळजवळ 1 लाख महिलांच्या कुटुंबांना अल्प रकमेची कर्ज उपलब्ध करून दिली गेली आहेत. कोणत्याही कॉर्पोरेट ऑफिसला लाजवेल अशी अत्यंत नेटकी व शिस्तबद्ध कार्यशैली ही अन्नपूर्णा परिवाराची ओळख बनलेली आहे. भारतीय समाजात अजूनही 33% लोक गरीब आहेत आणि ते शहरी ग्रामीण दोन्ही भागात आहेत आणि विशेषतः शहरी भागात जो ग्रामीण गरिबांचा लोंढा येत आहे तो थोपवण्यासाठी किंवा त्याला कुठेतरी एक सकारात्मक उत्तर देण्यासाठी अन्नपूर्णासारख्या अनेक संस्थांची गरज आहे. त्यामुळे आमचा विस्तार होत राहणार, सातत्याने होत राहणार, यामध्ये कोणतीच मला शंका नाही. स्त्रीच्या जिद्दीची कथा सांगत संघटित होणारा हा परिवार विकासाचा उगम शोधणारी एक प्रयोगशाळाच बनली आहे. या जिद्दीला सलाम करत झी मराठी तर्फे उंच माझा झोका पुरस्कार अन्नपूर्णा परिवाराला बहाल करताना आम्हाला अत्याधिक आनंद होत आहे. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना. अन्नपूर्णा संस्थेच्या अध्यक्षा मेधा सामंत यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावरती आज या ठिकाणी नाना पाटेकरांच्या हस्ते हा पुरस्कार आम्ही घेतोय. झी मराठीचे शतशः धन्यवाद. अन्नपूर्णा परिवार म्हणजे मी एकटी नाही आहे, तिथे माझ्यासोबत उभे आहेत
आमच्या 40-50 हजार महिलातल्या केवळ 40 आल्या आहेत. आणि इथे आम्ही एवढ्या सगळ्याजणी आहोत. ज्या महिलांचं आपण एव्हीमध्ये बघितलं, पहिलं कर्ज दिलेल्या माझ्या शेवंताबाई, आणि ह्या सावकाराकडनं कर्ज घेत होत्या अनेक टक्क्यांनी, आणि असा सगळा परिवार. आणि आज ह्या माझ्याबरोबर माझ्या लोकांना तुम्हाला वाटतं की मी त्यांना सक्षम केले, त्यांनी मला सक्षम केले. मी जे त्यांच्या शाळेत शिकले ते कुठच्याच विद्यापीठात शिकता येत नाही. शेवंताबाईंनी मला शिकवलं कितीही दुःखात हसता येतं. आम्ही नळाला पाणी नाही आलं की रडतो, कांबलीबाई आली नाही की रडतो. त्यांच्या घरात काहीच आलं नाही आणि त्या कधीच रडल्या नाहीत. आज त्या काल इतक्या आजारी होत्या, म्हटलं शेवंताबाई शायनिंग मारायला जायचं, स्टेजवर यायचं माझ्याबरोबर, आणि त्या बिछाण्यातनं उठून आल्या आहेत. माझ्या जहिदाबाईंनी मला कित्येक वर्षापूर्वी कुठल्या तरी एका सभेत मी घेऊन गेले आणि मला विचारलं की मुस्लिम लोकांना कर्ज देता आणि ते फेडतात का आणि तुम्ही व्याज घेता का. त्यांनी ठणकावून सांगितलं आम्ही मशिदीत जात नाही, अन्नपूर्णात जातो. आणि माझा सर्वधर्म समभावावरचा विश्वास परत जागा केला. त्यामुळे ह्या माझ्या सख्या आहेत, त्या माझ्या कारभारणी आहेत, मनीषा, सुनंदा. तुम्हाला वाटतील की त्या साधी छोटी मोठी कामं करणाऱ्या महिला आहेत. त्यांनी MD केलंय त्यांच्या मुलाला. अनसुया मावशी आमच्या कित्येक वर्षापासून अन्नपूर्णाच्या, आणि ह्या कारभारणी माझ्या 70 कोटीची कर्ज वाटतात हसत खेळत अशी. आणि त्यांना निवडून दिलंय लोकांनी. त्या कधी कधी बोलायला लागल्या की मला गप्प करतात, ताई थांबा म्हणतात. आणि अशा सगळ्या माझ्या बरोबरच्या या आहेत. आणि त्याच्यामुळे अन्नपूर्णा परिवारामुळे जे मी शिकले, आज माझी ओळख बाकी काही नाही, अन्नपूर्णा परिवारी ओळख आहे. फक्त एक सांगते, माझं नाव मेधा पुरव सामंत आहे. मी माझ्या आईवडिलांचं नाव अभिमानाने लावते. आणि आम्ही 3 बहिणी आहोत. आणि मी नेहमी म्हणते की माझ्या आईवडिलांचं, माझ्या घराण्याचं नाव मी वर काढलंय. माझ्या पतींना एकदा मी अनेक वर्षापूर्वी विचारलं, मी मेधा पुरव सामंत लावलं तर चालेल का. तो हसत हसत म्हणाला, तुला मी पण जयंत पुरव सामंत लावायला पाहिजे का. म्हटलं नको, पुरे. आम्हाला बँक कर्ज देत नव्हती. मी बँक सोडली आणि आम्ही आमची बँक उभी केली. आज 60-70 कोटीची उलाढाल. आम्ही लोक विचारतात ह्या बायका फेडतात का. हो, ह्याच फेडतात. मोठे मोठे लोक बुडवतात, ते काय बुडवतात, ह्याच फेडतात. आम्ही काही सरकारच्या मदतीला, कोणाच्याच मदतीला थांबलो नाही. आमचे कष्ट करणारे हात आहेत. आम्ही कमवतो, खातो, मजेत जगतो, टाळ्या बिळ्या मारतो, शायनिंग देतो, सगळं काय करतो आम्ही. आम्हाला बस, आम्हाला नाना पाटेकरांच्या हस्ते इथे पुरस्कार मिळाला, आमचं सगळं खुश आम्ही एकदम. चालू आता आम्ही मस्ती करत जाणार गाडीतून. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. इथे ह्या ठिकाणी आम्हाला मनोगत मांडण्याची संधी दिली. नाना, नाही, इथे आपल्याला ज्यावेळी पुरस्कार देण्यासाठी बोलवतात त्यावेळी आपण कुणीतरी आहोत म्हणून आपल्याला बोलवलं असं मनामध्ये असतं. आणि इथे आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं आपण कोणीच नाही आहोत. आणि झीने हे जाणीवपूर्वक असं करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे जे कोणी इथे येतात त्यांनी कळावं नेमके ते कुठे आहेत. त्यामुळे झीने आम्हाला आमची जागा दाखवून दिल्याबद्दल मी आभारी आहे. बामसाहेबांसारखी मंडळी विरळी असतात. बामसाहेब, आपण फार मोठं काम करतायत क्रीडा क्षेत्रामध्ये, मला माहिती आहे. गेली कित्येक वर्ष मी सरांना ओळखतो. सरांची ओळख माझी बाबा आमटेंच्या आश्रमामध्ये झाली. तर आश्रमाने मला काय काय दिलं त्यातली ही एक अजून सोन्याची खाण दिलेली आहे. फार मोठे काहीतरी काम करणारी मंडळी असतात आणि जी सतत मागे राहतात. त्यामुळे सगळ्यांचाच मनापासून अतिशय इथे जी मंडळी ज्यांना मिळालेले आहेत पुरस्कार, खरं म्हणजे हा पुरस्कार देऊन मला माहिती नाही जी या पद्धतीनं इतकं मला या कार्यक्रमाला ज्यावेळी बोललं तर म्हटलं यायलाच पाहिजे का रे. सतत एक गंड असतो ना, मी काहीतरी आहे आणि काहीतरी अतिशय एक नगण्य कार्यक्रमासाठी उगाचच मला काहीतरी बोलवतायत का. आणि मग इथं आल्यानंतर सुद्धा मी आधी कशाला येऊन इथं बसतो, मी जरा गाडी व्हॅनिटीमध्ये बसतो, असं करून मी तिथे बसलो. म्हणून इथे नंतर आल्यानंतर लक्षात आलं की नेमके आपण कुठे आहोत. खरंच मी झीचा अतिशय आभारी आहोत. तुम्ही करता त्या कामाचं कौतुक करण्याची किंवा काही तुम्हाला अभिनंदन म्हणण्याची माझी नाही. मी फक्त नमस्कार करू शकतो तुम्हाला सगळ्यांनाच, इथे आलेल्या सगळ्यांना. ज्या ठिकाणी मला जाता येईल तिथे मी निश्चित जात राहीन. धन्यवाद. फॉर्च्यून एडिबल ऑइल्स अँड फूड्स यांच्यातर्फे अन्नपूर्णा संस्थेला 1,00,000 रुपयाचा धनादेश मिळालेला आहे.
ह्या पुरस्काराबद्दल आणि ह्या रकमेबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि ही रक्कम कुठे खर्च केली जाईल हे पण इथूनच सांगते. आणि आमच्याकडे आम्ही व्यासपीठावर डिक्लेअर करून नंतर विसरून वगैरे जात नाही, आम्ही तिकडेच लगेच देतो. आमच्या अन्नपूर्णा परिवारातल्या जे एकाकी महिला आहेत, म्हणजे ज्यांना पतीचं निधन झालेलं आहे किंवा पती सांभाळत नाही किंवा ज्यांनी पतीला सोडले, अशा महिलांच्या मुलांकरता आम्ही शैक्षणिक शिष्यवृत्तीचा प्रकल्प राबवतो, विद्यापूर्णा. ह्या वर्षी जूनमध्ये आम्ही 1400 मुलांना 35 लाख रुपये वाटलेत. त्या निधीमध्ये ही रक्कम जमा होईल. पुन्हा एकदा धन्यवाद.